सगळ्यांचे लाडके जसबीरजी ठाकूर, त्यांचं सगळं मित्रमंडळ, त्यांच्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या देऊया. त्यांनी एवढं चांगला कार्यक्रमाचं आयोजन केलं, त्यातल्या त्यात एवढा चांगला पाठीमागे देखावा सादर केला. ते सगळे स्टेज डेकोरेशन मंडळी आणि आमची साऊंड सिस्टीम या सगळ्यांचं पुन्हा मी अभिनंदन व्यक्त करतो. ज्या लहान मुलांनी आता भाषण केली, खरं तर एवढ्या लांबून मला यायची गरज नाही, तुम्हाला सगळ्यांना शिवचरित्र चांगल्या प्रकारे माहिती आहे. त्यापेक्षा अजून पुढच्या वर्षी तुम्ही आणखीन चांगलं शिवचरित्र सांगाल अशी त्या लहानांकडून सगळ्यांकडून मी अपेक्षा करतो. त्या लहानांच्यासाठी मात्र आणखीन जरा जोरदार टाळ्या वाजवा तुम्ही, कारण आपल्याला आता पुढे बोलणारे लिहिणारे माझ्याशी सूत्रसंचालकांनी सांगितलं अशी लोक हवी, म्हणून त्यांच्यासाठी मी सुद्धा त्यांना शुभेच्छा देतो. विचारपत्रावर असणारे विविध संघटनांचे, पक्षांचे आणि स्थानिकचे मातबर मंडळ या सगळ्यांचे या ठिकाणी मी अभिनंदन व्यक्त करतो की जे वेळातला वेळ काढून आले. आता सगळ्यांची काही नावं घेत नाही, परंतु या भागामध्ये सलोखा आणि चांगल्या पद्धतीची तुमची एकी मला दिसून आली, त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा देतो. बघा, आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने एकत्रित जमलेलो आहोत आणि भारताच्या एका समतेच्या क्रांतिकारी परंपरेला देखील अभिवादन करणं आपलं कर्तव्य आहे. श्री संतांची या माथा चरणावरी साष्टांग करी दंडवत, विश्रांती पावले कामाला उत्तरे वाढले अंतरी प्रेम सुखे, कृपेच्या ओळखे गवरली दया नारीचे उद्धरलो, तुका म्हणे माझं न घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा ओढावला. सगळ्या संतांना अभिवादन करतो, ज्याने या देशात पहिल्यांदा शेतीचा शोध लावला आणि तुम्हाला आम्हाला आदर्श स्थिर स्थावर संस्कृती दिली. ती शेतीचा शोध लावणारी भारताची अध्ययन माता निरुती, त्या निरुतीच्या पंचज्ञाती महाराष्ट्रात उतरल्या आणि त्या पंचज्ञातींनी महाराष्ट्र उभा केला, जिच्यामध्ये हातावर नखावर सूप धरून खळ्यावर धान्य पाखडणारी शूर्पणखा, जिने ओलिताची शेती केली, फळभाज्यांचा शोध लावला अशी कोल्हापूरची अंबाबाई, जिने सौंदर्तीवरून माहूर पर्यंत शिफ्टिंगची सरकती शेती केली, ती सरकती शेती करणारी रेणुका, जिने 96 कुळांची शेती केली, जिने 96 कुळ तयार केले, 4 आपल्या देखीलमध्ये ती 96 कुळ वाटून दिली, ती महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी, आणि जिने कमी पाण्यावरची, कमी उजेडावरची, उंच डोंगर माथ्यावरची शेती यशस्वी करून दाखवली, ती सप्तशृंगी. या महाराष्ट्र घडवणाऱ्या, उभा करणाऱ्या, महाराष्ट्राला जीवदान देणाऱ्या 4 गणराज्यांना देखील मी मानाचा मुजरा करतो, अभिवादन करतो. त्यानंतर सबंध भारतामध्ये शिवापासून बळीराजापर्यंत अनेक चांगल्या तत्ववेत्यांनी, लेखकांनी, साहित्यिकांनी, महापुरुषांनी मोठं प्राणाचं बलिदान दिलं, देश उभा केला. त्या सगळ्या महापुरुषांना अभिवादन करतो. बऱ्या धर्मग्रंथांनी आपल्या पूर्वजांच्या बद्दल अत्यंत विकृत वाईट लिहिलं, पण लिहिण्याचे अधिकार नसताना सुद्धा तुमच्या माझ्या मायमाऊल्यांनी 2 दशरा दिवाळीला एक महान राजा जगवला, जपून ठेवला, ज्याच्याबद्दल पिढ्यानपिढ्या आपली मायमाऊली स्मरण करत आली, ज्याची बाजू जनाबाईंनी घेतली, नामदेवांनी घेतली, तुकोबरायांनी घेतली, फुलेंनी तर पवाडाच लिहिला. असा आमचा आजोबाच्या जिल्ह्यात 7 काळजातील निखळ प्रेरणेचा झरा महासम्राट बळीराजालाही अभिवादन करतो. बळीराजाच्या नंतर 4 वार पाणिनी कपिल आणि देशाचे सर्वोत्तम मुनिपुत्र तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांनाही अभिवादन करतो. तथागताचा वारसा अख्ख्या जम्मूद्वीपात चालवणारे, सबंध जम्मूद्वीपात समता, स्वतंत्रता, बंधुत्व, न्याय सर्वसाठी आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा हिला सुद्धा दान देणारे सम्राट अशोक अशोक आणि अशोकाच्या कुटुंबाला अभिवादन करतो. अशोकाच्या बद्दल एक शाहीर सांगतो, हजारों साल पहले की बात थी जब जम्मूद्वीप में खून की नदियां बहती थी, हर तरफ लड़ाइयां लड़ाइयां जारी थी, जिसने सारी लड़ाइयां जीत कर शान अपनी बढ़ाई थी. अफसोस हुआ था उस सम्राट अशोक को जिसने बाकी की जिंदगी बुद्धों के कदमों में चढ़ाई थी. म्हणून सर्वस्व तथागताच्या चरणावर अर्पण केल्याबद्दल अशोकाला अभिवादन. अशोकाच्या नंतर ही समतेची चळवळ चालवणारे दिग्नाज, वसुबंधू, धर्मकीर्ती, असंग यांनाही अभिवादन. आणि मध्ययुगीन भारताच्या कालखंडात भक्ती चळवळीचे, सगळ्या भक्ती चळवळीचे उद्गाते, त्याच्यामध्ये गुजरातमध्ये मधून विदर्भात येऊन ज्यांनी परधर्माची, भक्ती धर्माची घोषणा केली, वैदिकांच्या, ब्राह्मणवाद्यांच्या विरोधात स्वतंत्र परधर्माची स्थापना केली, असे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी, ज्यांनी सांगितलं अस्पृश्याच्या दारातल्या कुत्र्याचा पंचमहावाद्यांनी सत्कार सन्मान करणार, पण समता पाळणारे ब्राह्मण नसतील तर त्यांना माझ्या लिंगायत धर्मात घेणार नाही, असं सांगणारे लिंगायत धर्माचे संस्थापक जगज्योती महात्मा बसवांना त्यांनाही अभिवादन. आणि ज्यांनी पंजाब पर्यंत
भागवत धर्माचा झेंडा नेला. महाराष्ट्रातल्या हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी गावातून त्यांनी भागवत धर्माची घोषणा केली. जे दोन धर्माचे संस्थापक मानले जातात, शीख आणि भागवत धर्म, अशा दोन धर्माचे संस्थापक संत शिरोमणी संत नामदेव महाराजांना अभिवादन करतो. नामदेव महाराजांनी हिंदीत एक अभंग लिहिला म्हणून जिवंत राहिला. नामदेवांनी मराठीत अभंग लिहिला असता तर त्या मराठीत अभंग लिहिलेल्या अभंगाच्या वाटेला तुकोबारायांच्या गाठ्यासारखा इंद्रायणींचा डोळा आला असता. पण उत्तर भारतात अभंग जिवंत राहिला, त्यांच्या वाट्याला जी आवेदना आली ती नामदेवांनी एका अभंगात म्हटली. काय म्हणतात? हीन दीन जाती मेरी पंढरी के राया, ऐसा नामादर जी तुमने कैसे बनाया. नामा ताल बिना लेखे रावण गया, कीर्तन करते समय ब्राह्मणों ने महारत लाया. चार वर्ण गाय के एक वर्ण दूध, तुम कहा के ब्राह्मण हम कहा के सूद. गायी चार रंगाच्या असतात, काही तांबड्या, काही पांढऱ्या, काही काळ्या, काही मिक्स कलरच्या. गायी चार रंगाच्या असतात पण दूध मात्र एकाच रंगाचं असतं. मग तुम्ही कसले वरच्या जातीचे आणि आम्ही कसले खालच्या जातीचे. इथल्या धर्मव्यवस्थेला जाहीर प्रश्न करणारे नामदेव होते. तर नामदेवांना अभिवादन करतो. नामदेवांचं महाराष्ट्रात काहीच ठेवलं नाही, पण पंजाबच्या लोकांनी प्रत्येक तामिळनाडू गावात नामदेवांची मंदिरं उभारली. आज पंजाबामध्ये 500 पेक्षा जास्त नामदेवांच्या नावाने गाद्या आहेत, मंदिरं आहेत. त्या पंजाबी नामदेवांचा वारसा जपला, पण आम्हाला नामदेव काही कळाले नाही. त्या नामदेवांच्या आदर्श पटशिष्या संत जनाबाई महिलांना संदेश देताना धैर्य धाडस सांगतात आणि म्हणतात, स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास, डोळीचा पदर आला खांद्यावरी भरल्या वाजारी जायला. हाती गेले ताळ खांद्यावरी विना आता मजमना कोण तरी. पंढरीच्या पेठी मांडलेले पालम गटावरी तेल घाला तुम्ही, जरी मने झालेली समान झाले केशवा गळे तुझे. डोक्यावरचा पदर कमरेला खोसून भर बाजारात जाणारे आणि भर बाजारात जाऊन लोकांना गुलामगिरीतून, अंधश्रद्धेतून, कर्मकांडातून मुक्त करणारे. पण लोक म्हणतील आगावची बाई आहे म्हणून मी आजच घोषणा करते, कुणाला काय मंडटावर तेल घालून बोंबलायचं तर बोंबला मी कुणाच्या बापाला घाबरणार नाही. पुढे जाऊन त्या म्हणतात, जर मला तुम्ही आगावची बाई म्हणणार असाल, लिडरशिप करते, नेतृत्व करते म्हणून, तर मीच माझी घोषणा करते, मी पांडुरंगाचं घर निघायला तयार आहे, विठ्ठलाची वेश्या व्हायला तयार आहे. अशी घोषणा करणारी विद्रोही लेखिका संत कवयित्री आणि आमच्या सगळ्या मायमावल्यांची प्रेरणा संत जनाबाई. नामदेव जनाबाईंचा वारसा पुढे चालवणारे जगद्गुरु जगतवंद्य तुकोबाराय, ज्यांनी मावळ्यांना घडवण्यासाठी तत्वज्ञान दिलं, समतेचं राज्य उभा करण्यासाठी गाथा दिला आणि ज्यांनी शिवरायांच्या स्वराज्याचा पाया घातला, असे हे जगद्गुरु जगतवंद्य तुकोबाराय. या देशात मनुस्मृती सांगत होती ब्राह्मणाचा बळ काढायचा नाही, पण तुकोबारायांनी अभंग लिहिला, काय महिमा वर्णू आता सांगणे किती, कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती. अरे आमच्या पांडुरंगाचा महिमा काय सांगावा. चुकून 1 कोटी ब्राह्मणांची हत्या झाली आणि एकदाच विठ्ठलाचं तोंड पाहिलं तर सगळं पाप धुतलं जातं. हा मनुस्मृतीचा नियम मोडीत काढणारे तुकोबाराय. आणि त्यांचा हाच अभंग प्रतापगडाच्या पायथ्याशी कृष्णा भास्कर कुलकर्ण्याची खांडोळी करून हा अभंग खरा करून दाखवणारे, ज्यांच्याबद्दल ज्योतिराव फुले म्हणतात, आम्हा फुलवाड्यांचा शेतकऱ्यांचा राजा, आणि ज्यांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून गोऱ्यांच्या तापांचा आवाज दिल्लीच्या तख्तापर्यंत नेला, असे कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, जिने माहेरची देशमुखी आणि सासरची पाटीलकी याच्याही पलीकडे उदात्त विचार करून मानवी समाजाला मावळ्या एकाच संज्ञेत बांधलं, त्या राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ, आणि जिच्या संस्कारातून दुसरा छत्रपती महाराष्ट्राला मिळाला, ज्याने स्वराज्याची इंचभर जमीन कोणाला घेऊ दिली नाही, ज्यांनी लढाया लढताना 4 धर्मग्रंथ लिहिले, ज्याने नखशिखा 7 शतक नायिका भेद आणि बुद्धभूषण नावाचा ग्रंथ लिहिला, असे युवराज शास्त्रज्ञ छत्रपती संभाजी महाराज. या स्वराज्याला पुढे चालवण्यासाठी ज्या महिलांनी योगदान दिलं, त्या कोल्हापूरच्या संस्थापिका ताराराणी, जिने 29 वर्ष घोड्यावर बसून राज्यकारभार केला, पेशव्यांच्या विरोधात स्त्रियांची फौजदारी केली, क्षिप्रा नदीच्या कडेवर स्त्रियांची फौज लढायला नेली, अशा लोकमाता अहिल्याबाई होळकर आणि तुमच्या आमच्या आरक्षणाचे जनक लोकराजा राजर्षी शाहू महाराज, आधुनिक भारताचा स्वातंत्र्याचा लढा ज्यांनी सुरू केला, ज्यांनी सांगितलं आमचा लढा शेठजी भटजी लाटजी विरुद्ध शूद्र अतिशूद्र आहे, ज्यांनी सांगितलं या देशामध्ये आम्हाला गुलामगिरीतून मुक्त व्हायचं असेल तर शिक्षण घेतलं पाहिजे आणि बहुजनांच्या समोर एक प्रेरणा उभी केली पाहिजे, म्हणून ज्यांनी पहिली शिवजयंती साजरी केली, ज्यांनी शिवरायांचा पहिला पवाडा लिहिला, ज्यांनी पहिल्यांदा शिवरायांची समाधी शोधली आणि ज्यांनी शिवरायांचा बळीराजाचा पैगंबराचा वारसा सगळ्यांच्या पुढे उभा केला, असे क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले साहेब आणि विद्येची खरी दैवत क्रांतीज्योती सावित्रीबाईंनाही अभिवादन करतो. बघा, देवाला सोडलेल्या देवदासी झाल्या, खंडोबाला सोडलेल्या मोरया झाल्या, यल्लमाला सोडलेल्या जोगतिनी झाल्या,
पण माझ्या सावित्रीला सोडलेली कोणी डॉक्टर, कोणी इंजिनियर, 2 तर राष्ट्रपती झाल्या. म्हणून क्रांतीज्योती सावित्रीबाईंना अभिवादन करतो. सावित्रीबाईंचा आणि ज्योतिरावांचा वारसा पुढे चालवणारे, ज्यांनी बडोदा संस्थानात ज्योतिराव फुलेंचा कायदा, ग्रंथ आणि सगळं लागू केलं असे सयाजीराव गायकवाड, ज्यांनी जातीयांची चळवळ केली असे विठ्ठलरामजी शिंदे, आणि या सगळ्या महापुरुषांच्या आजूबाजूला जे घडत होते, ज्यांनी सगळ्या संतांच्या विचारांवर आधारलेलं एक आदर्श संविधान दिलं, ते भारतीय घटनेचे खरे शिल्पकार, परमपूज्य विश्वरत्न महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही मी अभिवादन करतो. बदलापूरच्या शिवजयंतीला दिवसभर बाबासाहेब उभे होते. बदलापूरच्या शिवजयंतीचे अध्यक्ष बाबासाहेब होते. बदलापूरच्या कीर्तनात बाबासाहेब आंबेडकरांनी कीर्तन ऐकलं आणि मग नंतर त्यांचं अध्यक्ष भाषण झालं. शिवरायांच्या प्रतिनिष्ठा असणारे, रायगडच्या पायथ्याशी मनुस्मृती जाळणारे, मनुस्मृती जाळल्यावर रायगडवर जाऊन शिवरायांच्या समाधीचं दर्शन घेणारे, पर्यायाने सबंध लोकशाही देताना नंदनार, रविदास, चोखामेळा आणि शिवरायांचं आदर्श स्वप्न डोळ्यासमोर ठेवणारे बाबासाहेब होते. बाबासाहेबांच्या नंतर हाच वारसा पुढे चालवणारे आणि ज्यांनी शिवरायांचा पवाडा रशियापर्यंत 7 समुद्राच्या पलीकडे नेला असे साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठे, ज्यांनी सांगितलं तुझ्या हाती तूप आलं, तुझ्या हाती साय, समाजाचं काय रे गड्या, समाजाचं काय, टाटा बिर्ला तरतील, बाकी सारे चुपाशी मरतील असं म्हणणारे लोककवी वामनदादा कर्डक आणि परिवर्तनवादी चळवळीतल्या तमाम महापुरुषांना अभिवादन करतो. ज्या विदर्भाने अख्ख्या भारताला सगळं सुंदर तत्वज्ञान दिलं, माणुसकी शिकवली, सलोखा शिकवला, एकात्मता शिकवली, जातीअंत शिकवला आणि अख्ख्या भारतात ज्या विदर्भाने आपलं नाव कमावलं, त्या विदर्भाच्या, त्या गावच्या, या कर्मभूमीतले, ज्यांनी जपान पर्यंत आपलं विश्व नेतृत्व आपल्या भूमीचं केलं असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, याच अमरावती जिल्ह्यातले राष्ट्रसंत गाडगे महाराज, याच अमरावती जिल्ह्यातून ज्यांनी वारकऱ्यांचा वारसा अगदी नीटाने शेवटपर्यंत चालवला असे, ज्यांची पालख्यांच्या परभणावून जाते असे संत गुलाब महाराज, आणि याच स्वातंत्र्याच्या पटलावर विदर्भाच्या भूमीतून ज्यांनी आझादची चळवळ गतिमान केली, ज्यांनी जातीअंताची चळवळ वारकऱ्यांच्या माध्यमातून, सत्यशोधकांच्या माध्यमातून चालवली असे आझादचे नेतृत्व संत गणपती महाराज उर्फ हरी महाराज, या सगळ्या संत महंतांना, विदर्भाच्या महान भूमीत जन्माला आलेल्या सगळ्यांना मी अभिवादन करतो. ज्यांनी सामाजिक राजकीय चळवळीमध्ये प्रचंड मोठं योगदान दिलं असे भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, वीर उत्तमराव मोहिते, शंकर विठोबा पाटील, ज्या अमरावती जिल्ह्याने मराठीला सगळ्यात सुंदर कादंबरी आणि लेखक दिला असे धगचे लेखक उद्धव शेळके, आणि या परिसरातील अनेक लोक आहेत ज्यांची नावं घेता येणार जे घ्यायला आपल्याला तेवढा वेळ नाही, अशा सगळ्यांना अभिवादन करतो. ज्यांनी तुकोबरायांचं वैकुंठ गमन की खून हा ग्रंथ लिहून पहिल्यांदा वारकऱ्यांची कोंडी फोडायचा प्रयत्न केला, संतांचं काय झालं हा पहिल्यांदा प्रश्न उपस्थित केला, ते तुकडोजी महाराजांचे सहकारी असणारे सुदाम सावरकर यांनाही अभिवादन करतो. या सगळ्या महापुरुषांच्या उपस्थितीत आज आपण शिवजयंती घेतो आहोत. शिवाजी महाराजांची जयंती घेण्यामागचा उद्देश काय असतो, तर आम्हाला त्यातलं काहीतरी घेता यावं, प्रेरणा घेता यावी, काहीतरी शिकून जाता यावं आणि आम्हाला मोटिवेट होता यावं, यासाठी आपण जयंती घेत असतो. जयंती आणि पुण्यतिथ्या भारतातच होतात. आपण भारतातच महापुरुषांच्या पूर्वीला पुण्यतिथ्या करायचो तर जयंत्या करतो, हे यासाठी की लहानांना प्रेरणा मिळावी, मोठ्यांना काय चुकलं आणि काय चुकतंय याचं गणित कळावं, आणि वृद्धांना आपण आयुष्यभर काय केलं याचं आत्मचिंतन करता यावं, यासाठी पुण्यतिथ्या आणि आपण काय जयंत्या घेत असतो. पण शिवाजी महाराजांची जयंती का बरं? लोकशाही आली आहे, तुम्हाला आम्हाला मतदानाचे अधिकार आहेत. आपण रोजच म्हणतो मतदार राजा झाला राजा, आपण रोजच म्हणतो आता लोकशाहीमध्ये सगळे राजे असतात. बघ, लोकशाहीमध्ये राजाचं कौतुक कशासाठी? त्याचं कारण आहे मित्रांनो, काय झालं, कोल्हापूरच्या राधानगरी धरणाच्या परिसरात मी एकदा गेलो आणि राधानगरी धरणाच्या परिसरात शाहू महाराजांना बघितलेला एक वयस्क म्हातारा वृद्ध माणूस होता. साधारण 10 वर्षापूर्वीची गोष्ट असावी, 10 किंवा 15. त्यांना विचारलं तुम्ही शाहू महाराजांना बघितलं का? ऐकायला येत नव्हतं. आदिवासी जनसमुदायातला माणूस, राधानगरीच्या परिसरात दगडावर बसलेला माणूस काय म्हणाला? फक्त मान हलवून सांगितले की होय मी शाहू राजाला बघितले. अहो म्हणलं काय शाहू महाराजांचं, शिवाजी महाराजांचं कौतुक करता? तुम्ही राजा आहात, लोकशाही आली आहे, लोकशाही सगळे राजा असतात. तेव्हा एक आदिवासी गरीब शेतकरी म्हणाला
हे बघा, तुमची लोकशाही आली असेल, मतदानाचे सगळ्यांना अधिकार मिळाले असतील, पण तुमच्या लोकशाहीला माझ्या शिवाजी राजाची आणि माझ्या शाहू राजाची माया नाही, प्रेम नाही, आपुलकी नाही. लोकशाही कोणाला घेणं देणं नसतं. त्यामुळे मला लोकशाही नाही आवडत, तर शिवशाही आवडते, शिवाजी महाराजांचं राज्य आवडतं. बघा, आजही गावखेड्यात अशी लोक आहेत, त्यांना वाटतं शिवाजी महाराज, शाहू महाराजच ग्रेट आहे. आणि ते खरे, लोकशाहीमध्ये माणूस स्वतंत्र झाला, पण माणूस एकोप्यात आला नाही, सलोख्यात आला नाही, बंधुभाव नाही राहिला. आणि म्हणून लोकशाहीपेक्षा राजशाही ग्रेट मानावी लागते. शिवरायांच्या स्वराज्याचं, रयतेच्या राज्याचं स्वप्न पुन्हा पुन्हा उभं करावं लागतं. हे स्वप्न काय होतं ते राज्यकर्त्यांना सांगावं लागतं. राज्यकर्त्यांना म्हणावं लागतं, बघा शिवाजी महाराजांचं राज्य, बघा तुमचं वर्तन. आणि म्हणून आज केवळ राज्यकर्ते चुकतायत असं नाही, आमची जनता पण चुकते. बघा मुलांना, तुम्हाला एक छोटीशी कविता सांगतो, मग त्यातनं तुम्हाला कळेल की शिवाजी महाराजांचं महत्व काय. गावखेड्यातलं काय चाललंय आपल्या गावखेड्यामध्ये, तर गावखेड्यातली एक सज्जनाची व्याख्या आहे, तुमची एक सज्जनाची व्याख्या आहे आणि माझी देखील एक सज्जनाची व्याख्या आहे. सज्जन कुणाला म्हणावं, तर तुमची व्याख्या अशी आहे, जो कुणाच्या आद्यात जात नाही, जो कुणाच्या मध्यात जात नाही, ज्याचे शब्द सुद्धा विकत घ्यावे लागतात, त्याला काय म्हणावं, सज्जन म्हणावं. सज्जन, असं सज्जन काय ताटायचं का, त्याचं लोणचं घालायचं, काय उपयोग असला सज्जन. हा सज्जन घरी आला, आईला विचारलं, वाघा अमुक अमुक माणसाची पिठाची गिरणी चक्की चालू होते का. हा म्हणला, काय तुम्ही ऐकलंच नाही, याचा कोणाच्या पिठाच्या चक्कीवर गिरणीवर कान सुद्धा नसतो. आणि त्याची माय तोंडावर हात फिरून म्हणते, माझा वाघ लय सज्जन. हा सज्जन घरी आला, वाईला विचारलं, वाघा अमुक अमुक माणसाचं किराणा दुकान उघडं होतं का. हा म्हणला, मी काय बघितलंच नाही, रस्त्याने येताना खाली मान घालून आला. बघा, ज्याचा कोणाच्या किराणा दुकानावर डोळा नसतो, गिरणीवर कान नसतो, कोणाला बोलत नाही, आपल्या आपल्या धुंदीत राहतो, मोबाईल मध्ये राहतो, त्याला आखं गाव म्हणतो लय सज्जन आहे. काय करायचं असलं सज्जन, काय माझी पण एक सज्जनाची व्याख्या आहे. सज्जन कुणाला म्हणावं, जो कुणाच्याही आध्यात जातो, कुणाच्याही मध्यात जातो, ज्याला मध्यरात्री फोन जरा पहिल्या बेलला तुमचा कॉल उचलतो, जो रक्तदान करायला पुढे असतो, जो तिरडे उचलायला पुढे असतो, जो कोणत्याही कार्यक्रमात सगळ्यात पुढे असतो, त्याला सज्जन म्हटलं पाहिजे. आणि माझ्या सज्जनाच्या व्याख्येत जिजाऊंचे सुपुत्र छत्रपती शिवाजी महाराज बसतात. आम्हाला शिवरायांच्या सारखे सज्जन लोक हवेत. स्वार्थी, स्वकेंद्री, अल्पकेंद्री लोक नको आहेत. बघा मुलांना, तुम्हाला एक कविता सांगतो. आई म्हणते बाळा शिवाजीच व्हायचं असतं, आई म्हणते बाळा शिवाजीच व्हायचं असतं. कधी कुठे सहलीला गेलास तर बसच्या मधोमध बसायचं असतं, पुढून ठोकलं मागून ठोकलं तर सुखरूप वाचायचं असतं. आई म्हणते बाळा शिवाजीच व्हायचं असतं, आई म्हणते बाळा शिवाजीच व्हायचं असतं. पोराची आई म्हणते बाळा शिवाजीच व्हायचं असतं. कधी कुणाच्या आध्यात जायचं नसतं, मध्यात जायचं नसतं, आपलं हे जीवन असं एकट्याने जगायचं असतं. आई म्हणते बाळा शिवाजीच व्हायचं असतं. आई म्हणते बाळा शिवाजीच व्हायचं असतं, उन्हात जायचं नसतं, पावसात जायचं नसतं, एकट्यानेच घरात कार्टून नेटवर्क बघत बसायचं असतं. आई म्हणते बाळा शिवाजीच व्हायचं असतं. पोराचा बापही बाजूला असतो, बापही म्हणतो हो रे हो बाळा शिवाजीच व्हायचं असतं. कधीच कोणाच्या कार्यक्रमाला जायचं नसतं, गेलास तर पाठीमागे उभं राहूनच ऐकायचं असतं, कार्यक्रमात सहभागीच व्हायचं नसतं. पोराचा बापही म्हणतो बाळा शिवाजीच व्हायचं असतं. पण पोरगं आमचे कार्यक्रम ऐकून तयार झालेलं असतं. पोरगं हुशार, ते म्हणतो हो पप्पा शिवाजीच व्हायचं असतं, हो ग मम्मी शिवाजीच व्हायचं असतं. पण कधी कधी घरात वडिलांनी शहाजी आणि आईनं जिजाऊ व्हायचं असतं, आईनं जिजाऊ व्हायचं असतं. जोपर्यंत आमच्या घरात मायबाप मुली धड होणार नाही, मायबाप शहाजीराजे आणि जिजाऊंसारखे होणार नाही, तोपर्यंत आमच्या पिढ्या बदलणार नाहीत, राजकारण बदलणार नाही, काहीच बदलणार नाही. तुम्हाला ग्रामगीतेचा अर्थ तर माहितीये, घरामध्ये स्त्री बदलली की मुलं बदलतात, घर बदललं कुटुंब बदललं की गाव बदलतं, आणि गाव बदललं की काय होतं मग तालुका, जिल्हा, देश आणि पर्यायाने जग बदलतं. हा ग्रामगीतेचा केंद्रबिंदू आहे. म्हणून जोपर्यंत आमची मायबाप बदलणार नाही, कुटुंब बदलणार नाही, तोपर्यंत शिवचरित्र शिवराय आणि ते काही आपलं सगळं प्रबोधन आहे ते काही यशस्वी होणार नाही. म्हणून आपल्याला वारंवार जुन्या जाणत्या लोकांचं प्रबोधन करावं लागतं. खेड्यापाड्यात शिवजयंतीचे कार्यक्रम घ्यावे लागतात आणि लोकांना सांगावं लागतं महाराज कसे होते. शिवाजी महाराजांचं बहुआयामी बहुपैलूचं नेतृत्व होतं, स्वराज्य होतं, त्यांचं व्यक्तिमत्व होतं. त्यातल्या काही महत्वाच्या मोजक्या गोष्टी सांगून, प्रत्येक एक एक पैलू सांगून आपण समारोपाकडे जाणार आहोत. शिवाजी महाराजांच्या एकूण स्वराज्याचं सगळ्यात ग्रेटेस्ट वैशिष्ट्य काय असेल तर सगळ्यांच्या प्रती विचार करणारा राजा बळीराजाच्या नंतर, अशोकाच्या नंतर पहिल्यांदा झाला.
सगळ्यांचा प्रतिविचार करणारा. एकदा शिवाजी महाराज गाव खेड्यामध्ये आपला वेश बदलून एका खेड्यात ओट्यावर जाऊन बसले. एक म्हातारी वाती वळत बसली ती ओट्यावर झाडाखाली. शिवाजी महाराजांनी मोठ्याने जामारी दिली. म्हातारी म्हणाली, बाबा कुठलं वाट सुरू आहेस, कुठे चालला, भूक लागली वाटतं, तुझं नाव काय? महाराजांनी खेड्यातलं काहीतरी नाव सांगितलं. बाजूच्या गावी चाललोय म्हणले. म्हातारी म्हणली, तुला लई भूक लागली वाटतं, चल मी तुला कन्या खायला करते. शिवाजी महाराजांना म्हातारीनं काही ओळखलं नाही, पण घरी नेऊन कन्या खायला घातल्या. महाराजांना कन्या परातीत वाढल्या, त्या घट्ट झाल्या, त्यातल्या त्या निवाल्या आणखीन घट्ट झाल्या. त्या महाराजांनी दोन्ही हाताने तोडून खायला सुरुवात केली. जेव्हा दोन्ही हाताने तोडून कन्या खात होते तेव्हा म्हातारी म्हणली, बाबा तू तर त्या शिवाजी राजासारखा तुटून पडलास म्हणली त्या कन्यावर. महाराज लगेच हसले, म्हणजे आजे शिवाजी महाराज कसा तुटून पडतो तुला कसं काय माहित? ती म्हणली, बाबा तुला वाटत असेल तो जिजाऊचा शहाजी राजाचा लेख आहे, पण तो आमचा राजा आहे, आमच्या घरादारातून गेलेला आमचा राजा, आम्हाला माहित कसा युद्ध करतो, कसा तुटून पडतो. शिवाजी महाराजांनी फेटा बाजूला काढून ठेवला, म्हातारीच्या पाया पडले आणि म्हणाले, म्हातारे तू ज्याला कन्या खायला घालतेस कडे वाटसळ म्हणून, अगं तोच मी शिवाजी राजा आहे. माझं युद्ध तंत्र, माझा स्वभाव, माझं जगणं वागणं माझ्या रयतेला सगळ्यांना माहितीये, हेच माझं मोठेपण आहे. म्हणून शिवाजी महाराज लोककल्याणकारी होते, सगळ्यांना सामावून घेणारे होते, शेवटच्या व्यक्तीचा विचार करणारे होते, म्हणून आपण त्यांचं कौतुक करतो. गोंधळाने गोंधळावर शिवाजी महाराजांचं नाव जिवंत ठेवलं. वारकऱ्यांनी कीर्तनात शिवाजी महाराजांचं नाव जिवंत ठेवलं. पांगुळाने, पारध्याने, फाशेपारध्याने, रामोशाने सगळ्या 18 पगड जातीच्या लोकांनी परंपरागत शिवाजी महाराजांचं नाव जिवंत ठेवलं. असा एकही महाराष्ट्रात शाहीर नाही ज्या शाहिराने शिवरायांचं नाव जिवंत ठेवलं नाही. शाहिरांनी नाव शिवरायांचं जिवंत ठेवलं. जेव्हा पुस्तकं लिहून शिवरायांच्या बद्दल विकृत बदनामी करणं चालू होती तेव्हा महाराष्ट्रातल्या सर्वसाधारण जनतेनं शिवरायांचा वारसा जिवंत ठेवला. त्याबद्दल आम्हाला प्रचंड गर्व आणि अभिमान आहे. आणि 350 वर्ष शिवाजी महाराजांना लहान करणं चालू होतं. दादोजी कोंडदेव मोठा करायचा, रामदास मोठा करायचा, नाटक लिहून शिवरायांची आणि संभाजी महाराजांची बदनामी करायची. तेव्हा मात्र आमचे लोक कलावंत गाव खेड्यामध्ये शिवरायांचा वारसा सांगण्यात होते. आणि म्हणून त्याचं कारण आहे, मगाशी म्हटल्याप्रमाणे हा राजा सगळ्यांना आपलासा वाटायचा, सगळ्यांचा राजा होता, सर्व जाती धर्म पंथीयांचा तो राजा होता. म्हणून सगळे म्हणाले, ब्राह्मणांना, पुस्तकं लिहिणाऱ्यांना, धर्मग्रंथ लिहिणाऱ्यांना काय विकृती लिहायची लिहू द्या, आम्ही मात्र गाव खेड्यात शिवरायांचा वारसा जिवंत ठेवणार. शिवाजी महाराजांच्या विरोधात हे पुस्तकं लिहिणारे हे ब्राह्मणवादी का गेले, तर त्यांच्या ओंजळीनं पाणी पिलं नाही म्हणून. इतिहासाच्या पटलावर एकमेव शिवाजी महाराज होते. पंचांग बघितलं नाही, पोथी बघितली नाही, भटजीला बोलून कोणत्याच किल्ल्याचा विधी केला नाही, अंधश्रद्धा पाळली नाही, रूढी परंपरा पाळली नाही, कर्मकांड पाळलं नाही, स्वतःच्या बुद्धीचा डोक्याचा वापर केला आणि रयतेचं राज्य उभं केलं. तुम्ही म्हणाल पुरावा काय? रायगडावर शिरकाई देवीच्या मूर्तीची स्थापना होती. शिरकाई देवीची मूर्ती कुणी घडवली? वडरांनी. वर कुणी आणली गडावर? वडरांनी आणली. फार मुश्किलीनं ती मूर्ती वर आणली आणि नेमका मूर्तीचा विधी सोहळा सुरू झाला. 4-2 ब्राह्मण आले विधी करायला. महाराजांनी त्यावेळेला बाजूला उभं राहिले. शिरकाई देवीची मूर्तीची स्थापना चालू आहे. ज्याची मूर्ती आणली ते लांब उघडे बंब वडार समाजाची लोक. महाराजांनी विचारलं मूर्ती कुणी घडवली? लोक म्हणले त्यांनी. महाराजांनी विचारलं मूर्ती वर कोण आणली? लोक म्हणले त्यांनी. मग महाराज म्हणाले मूर्ती बसवायच्या वेळेला ते तेवढं लांब का? ते म्हणाले नाही नसतात ते. शिवाजी महाराज म्हणे माझ्या राज्यात दुजा लावून चालणार नाही, ते कोणत्या जाती धर्म पंथाचे ते बघणार नाही. मूर्ती त्यांनी घडवली, वर त्यांनी आणली, त्यांच्याच हाताने मूर्तीची स्थापना केली पाहिजे. शिरकाई देवीची मूर्ती वडरांना घेऊन महाराजांनी बसवली, ब्राह्मणांना बाजूला केलं. सांगायचा मुद्दा, अस्पृश्यता पाळली नाही, भेदभाव पाळला नाही, लहान मोठा गरीब श्रीमंत भेदभाव पाळला नाही. कारण तुकोबाराय म्हणायचे, पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पाया पडती जन एकमेका. मुंगी आणि गाव आम्हा सारखाची जीव, आम्हाला सगळे सारखे. आणि म्हणून तुकोबारायांच्या अभंगांवर आणि गाथ्यावर आचरण करणारं शिवरायांचं स्वराज्य होतं. किती सांगायचं, राजाराम पालखा जन्माला, दरबार भरलाय, दरबारामध्ये चर्चा चालू आहे सरदारांच्या, सैनिकांच्या. ब्राह्मण पळत आला, म्हणाला महाराज तुम्हाला मुलगा झाला, अभिनंदन. महाराजांनी काय मुलगा झाल्या खबर सांगितलं, पैसे देतात, गळ्यातला हार देतात, दिला. त्याला अजून पैसे मागवता येतील. ते म्हणाला महाराज पण एक अपशकुन झाला. काय झाला? तुम्हाला जो मुलगा झालाय तो पालखा जन्माला. महाराज म्हणाले आम्ही शकून अपशकुन शुभ अशुभ मानत नाही,
आमचे गुरु तुकोबराय देखील मानत नाही, त्यांच्या कीर्तनात बसणारे आम्ही, आम्हाला शुभ अशुभ चालत नाही. ज्या अर्थी माझा मुलगा पालखा जन्माला, त्या अर्थी माझा मुलगा येणाऱ्या काळात अख्खी पाकशाही पालखी घालेल, शत्रूला पालखी पाडेल, माझं स्वराज्य पुढे नेईल. आम्ही अंधश्रद्धा पाळणार नाही, कोणाला पाळू देणार नाही. म्हणून कोणत्याच काळामध्ये महाराजांनी शुभाशुभ दिशा वगैरे पाळली नाही. का? तुकोबराय म्हणायचे, तुका म्हणे हरीच्या दासा शुभ काय दाही दिशा. आम्हाला सगळ्या दिशा शुभ असतात. म्हणून आमोशेच्या रात्री लढाया घडल्या, आमोशेच्या रात्री किल्ले जिंकून घेतले, शत्रू सावध असताना हल्ले केले आणि स्वराज्याची नवी नीती, नवं धोरण आणलं. जे धोरण होतं स्वतःच्या बुद्धीचा विचारून तर्क करून निर्णय घ्यायचे. म्हणून शिवाजी महाराज इतके लोककल्याणकारी होते की ज्यांना वाटत होतं आमच्या इशाऱ्यावर राजांनी नाचावं, त्यांनी नंतरच्या काळात बखरीमधून शिवाजी महाराजांची, संभाजी महाराजांची, जिजाऊची, शहाजी राजांची बदनामी करायचा सातत्याने प्रयत्न केला. शिवाजी महाराजांनी आपल्या भावाला व्यंकोजी राजांना पत्र लिहिलं, पराक्रमाचे तमाशे दाखवा. का? प्रयत्नवादी व्हा असं सांगणाऱ्या प्रयत्न लिहिलं, पत्र लिहिलं. त्या महाराजांच्या बद्दल पिक्चर मध्ये, नाटकांमध्ये सातत्याने काय महाराज जगदंब जगदंब म्हणतात, महाराज दैववादी होते, कुणीतरी देवी प्रसन्न होते, असं करून शिवाजी महाराजांचं दैवतीकरण, शिवरायांचं ब्राह्मणीकरण करायचा या देशात मोठा प्रयत्न झाला. पण काही इतिहासकार पुढे आले आणि त्या सगळ्या इतिहासकारांनी अस्सल कागदपत्रांच्या आधारे खरे शिवाजी महाराज तुमच्या आमच्या समोर ठेवले. झाली गोष्ट अशी, महाराष्ट्रातल्या सगळ्या सरदारांना गोळा करायचा जर पहिला प्रयत्न कुणी केला असेल तर तो मलिकांबर म्हणाले, स्थानिकच्या भूमिपुत्रांचं राज्य असलं पाहिजे, मराठी भाषिकांचं राज्य असलं पाहिजे. मराठी भाषिकांना, स्थानिकच्या सरदारांना गोळा केलं. लखुजीराव जाधवांची मुलगी आणि शहाजी राजे म्हणजे मालोजी राजांचे चिरंजीव यांची सोयरीक देवगिरीच्या किल्ल्यावर झाली. त्यांचा विवाह मलिकांबरच्या समोर झाला आणि शहाजीराजे आणि जिजाऊंच्या पोटी शिवनेरीवर पुढे शिवाजी महाराजांचा जन्म झाला. म्हणून महाराष्ट्राच्या राष्ट्रराजाचे जनक मलिकांबर ठरतात असं भालचंद्र नेमाडे म्हणतात. इतिहास मलिकांबर पासून सुरू होतो. मालोजी राजे, शहाजीराजे, मग शिवाजी महाराज, मग छत्रपती संभाजी महाराज आणि शेवट होतो राजर्षी शाहू महाराजांवर. हा महाराष्ट्राचा पराक्रमाचा, एकात्मतेचा, जातीयांताचा, सलोख्याचा, बंधुभावाचा इतिहास आहे. पण झाला आमच्याकडे असं सुटा इतिहास सांगायचा, परवडेबल एवढा इतिहास सांगायचा आणि लोकांना मूर्ख बनवायचं, असं सातत्याने चालू आहे. म्हणून आम्ही आलो तुमच्या समोर शिवरायांच्या जीवनाचे विविध पैलू सांगताना. आता आपल्या ठाकूरताईंनी शिवरायांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन सांगितला. शिवरायांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन सांगायला गावची सुनबाई, गावची एक स्त्री आली, त्याबद्दल तो त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, सगळ्यांना न्याय दिला, त्यांच्या स्वराज्याचं सगळ्यात एक मोठं वैशिष्ट्य कोणतं होतं तर पहिल्यांदाच मध्ययुगीन भारताच्या कालखंडात एक राजा स्त्रीवादी राजा बनला होता. तुम्हाला आश्चर्य वाटेल, राजा कधी स्त्रीवादी नसतात. दुसऱ्यांची बाई दिसली की उचलून आणायची, कोणाच्या घरात सुंदर स्त्री दिसली की भोगायला आणायची, कितीतरी बाया ठेवायच्या. असे सगळे राजे महाराज ऐशोआरामात जगणारे असतात. ऐशोआरामात एकमेव शिवाजी महाराज होते, त्यांचं धोरण जाहीर होतं, जी आर काढलेला होता, धोरण होतं. कोणतं? युद्धामध्ये स्त्री सापडली वापस करायची, एखाद्याच्या धर्मग्रंथाची प्रत सापडली वापस करायची. स्त्रियांवर कधीही डोळा उचलायचा नाही, स्त्रियांच्या बद्दल वाईट वागायचं नाही. खुद्द शिवाजी महाराजांची लढाई सावित्रीबाई देशमुख, सावित्रीबाई देसाई कुठल्या देववाडीच्या किल्लेदार, त्यांच्या सोबत लढाई झाली. शिवाजी महाराजांनी आपले मेवणे सकुजराव गायकवाडांना लढायला ठेवलं आणि पुढे निघून आले पन्हाळ्यावर. लढाई 7 महिने चालली. समोरून लिंगायत समाजाची सावित्रीबाई देसाई लढाई लढते. 7 महिन्यानंतर लढाई शिवरायांच्या बाजूने जिंकले, स्त्री लढाई हरली. हारल्याच्या नंतर त्यांनी काय मनगटाला धरून आणलं असेल, काहीतरी केलं असेल, बेअदबी झाली, स्त्रीचा अपमान झाला. समोरच्या लढणाऱ्या स्त्रीला त्या राजाप्रमाणे वागवायचं असतं, हिनं तो दर्जाची वागणूक देण्यात आली. महाराजांचं सगळं उभं केलं. लहान लेकरू होतं, त्या सावित्रीबाई देसाई नावाच्या किल्लेदार स्त्रीनं ते लेकरू महाराजांच्या पायावर ठेवलं. महाराजांनी लेकराला उचलून घेतलं, मांडीवर घेतलं आणि म्हणाले, आमच्या भाच्याला काही होणार नाही, घाबरायचं काही कारण नाही. आता शत्रूच्या स्त्रीला बहीण मानणारा आणि तिच्या लेकराला भाचा म्हणणारा राजा इतिहासात पहिल्यांदाच झाला. मग सावित्रीबाई नगरात डेअरिंग आली.
त्यांना म्हटलं ते आपल्याला बहीण म्हणतायत तर खरं सांगितलं पाहिजे. त्या म्हणाला तुम्ही इतका आम्हाला ताई बहीण म्हणता, माझ्या लेकराला भाचा म्हणता, पण तुमच्या सैन्यातली माणसं माझ्याशी नीट वागली नाही. महाराजांनी विचारलं कुणी तुमच्याशी वाईट वर्तन केलं सांगा. ते म्हणाले तुमचे मेहुणे सकुजराव गायकवाड. शिवाजी महाराजांनी तत्क्षणी स्वतःच्या नातेवाईकाचाही विचार न करता सकुजराव गायकवाडांचे डोळे काढले, हातपाय तोडले आणि मरेपर्यंत कैदेमध्ये टाकलं. परकीय स्त्री, दुसऱ्या राज्यातली स्त्री, शत्रू पक्षातली स्त्री सावित्रीबाईंना किल्ला परत दिला. सावित्रीबाई कर्नाटकात बेलेवाडीला गेल्या, 7 शिल्प कोरले आणि 7 शिल्पात हा इतिहास लिहून ठेवला. शिवाजी महाराज शत्रूच्या स्त्रीला देखील बहिणीचा दर्जा देतात. किती उदाहरणं सांगायची. आमच्या माहूरच्या किल्ल्याच्या, मराठवाड्यातल्या माहूरच्या किल्ल्याच्या किल्लेदार रायबागन देशमुख होत्या आणि त्या पुरुषाच्या वेशभूषेत शिवाजी महाराजांना लढायला गेल्या. महाराजांना माहितच नाही स्त्री लढते म्हणून. युद्ध सुरू झालंय, लढाई सुरू झाली आणि लढता लढता त्या ज्या देशमुख रायबागन देशमुख आहेत त्यांच्या डोक्यावरचा फेटा पडला आणि केस मोकळे सुटले. महाराज तत्क्षणी त्या युद्धाच्या मध्यभागी आले. सैनिकांना सांगितलं लढाई थांबवा. महाराजांनी सांगितलं आम्ही स्त्रियांशी लढाई करत नाही. आम्हाला वाटलं असं तुम्ही जाऊन सांगू शकता आम्ही हरलो म्हणून, शिवाजी महाराजांना हरवलं म्हणून, पण आम्ही तुमच्याशी युद्ध करणार नाही. रायबागन देशमुख वापस गेल्या आणि वरच्या शायांना सांगितलं ह्या राजाला मीच काय, येणाऱ्या काळात कुणीच जिंकून घेऊ शकत नाही, इतक्या मोठ्या मनाचा राजा आहे. शत्रू पार्टीच्या राजालाही इतका मान सन्मान देणाऱ्या स्त्रिया होत्या. त्याचं कारण आहे महाराजांचं धोरण होतं स्त्रियांशी सन्मानाने वागलं पाहिजे, स्त्रियांना सन्मान दिला पाहिजे, मग ती शत्रूची असो नाही तर घरातली. स्वतःच्या सुनबाईच्या नावाने राजमुद्रा काढली. दक्षिण दिग्विजयावर असताना सगळा कारभार जिजाऊ बघायच्या. शिवरायांच्या स्वराज्यातला अर्धा कारभार स्त्रिया बघायच्या. इतकं बरोबरीचं नातं शिवरायांच्या स्वराज्यात स्त्रियांचं होतं. म्हणून प्रत्येक स्त्रीला वाटतं की हा राजा आमचा राजा आहे. म्हणून गावगाड्यातल्या माय माऊल्यांना, म्हाताऱ्यांना, स्त्रियांना सगळ्यांना वाटतं 32 मन सोन्याच्या सिंहासनावर बसणारा तो माणूस आमच्या घरातला माणूस होता, आमचा राजा होता. म्हणून आपण त्या राजाचं कौतुक करतो. अन्यथा कौतुक करायचं काय कारण आहे. म्हणून बघा किती शिवाजी महाराजांच्या आयुष्याचे पैलू सांगायचे. तुम्हाला मी अंधश्रद्धा पाळत नाही हा एक पैलू सांगितला, स्त्रियांचा सन्मान करतात हा एक पैलू सांगितला, शत्रूच्या स्त्रियांचा सन्मान करतात त्यातला हा वेगळा पैलू सांगितला. तुम्हाला शिवाजी महाराजांच्या शेतीबद्दलचं एक पत्र सांगतो. म्हणजे शिवाजी महाराजांच्या कथा तर जनतेत खूप आहे, पण शेतीबद्दलचं एक पत्रच आहे महाराजांचं. काय आहे, नवी गावं वसवा. नवी गावं वसवताना गावच्या लोकांना धान्य, खंडी 2 खंडी धान्य फुकट द्या, बैलजोडी फुकट द्या, बैलगाडी फुकट द्या आणि 3-4 वर्षाच्या नंतर त्यांना दिलेलं धान्य मुद्दल स्वरूपात वसूल करायचं. 3-4 वर्षाच्या नंतर ते धान्याची परतफेड करता येत नसेल, कर्ज आकारायचं नाही, धान्य माफ करायचं, बैलगाडी माफ करायची, बैलगाडी माफ करायची, दिलेली जमीन त्यांनाच ठेवायची आहे. जर तुम्ही शेतकऱ्यांना कर्ज देत असाल तर त्या कर्जाला कोणतंही व्याज लावायचं नाही. कर्जाला 0% व्याज दर लावणारा मध्ययुगीन भारताच्या कालखंडातला जगातला एकमेव राजा होता शिवाजी महाराज, ज्यांनी कर्जाला 0% व्याज दर लावला. माझं म्हणणं नाही, पत्रच अवेलेबल, पत्र असंच लिहिलंय, कर्जाला मुद्दल तेवढीच घ्यायची, व्याज घ्यायचा नाही. आणि म्हणून नवी गावं वसवली. नव्या गावच्या लोकांना वाटायला लागलं आम्हाला लुटणारा मध्यस्थ नाही. रामदेवराव यादवाच्या दरबारात लुटणारे मध्यस्थ होते. अगोदरचे कोणते चालुक्य घ्या, वाकाटक घ्या, सातवाहन घ्या, कोणतेही राजे घ्या, राजांचा क्रमिक एक स्तर असायचा. राजा, मग राजाच्या खालचा सरदार, मग त्याच्या खालचा सरदार, मग देशपांडे, कुलकर्णी, पाटील, पटवारी सगळे, आणि मग शेवटची जनता. मग त्या जनतेनं 10वा हिस्सा गावच्या पाटील, पटवारी, कुलकर्णी, देशपांड्याला द्यायचा. मग देशपांड्याला 10वा हिस्सा दिला, त्यांनी 1 हिस्सा ठेवायचा, 9वा वर पाठवायचा, मग 8वा वर जाणार, मग राजापर्यंत 1-2 हिस्से. अशी लुटणाऱ्यांची चैन होती. इतिहासात पहिल्यांदा शिवाजी महाराजांनी लुटणाऱ्यांची चैनच ब्रेक केली. थेट शेतकऱ्याचं नातं शिवाजी महाराजांशी, थेट शेतकऱ्यांचा संबंध शिवाजी महाराजांशी, थेट राज दरबारात शिवरायांच्या समोरच न्यायनिवाडा व्हायचा. शेतकरी डायरेक्ट रायगडावर न्यायनिवाड्याला जायचे. एकदा शिवाजी महाराज दख्खनला गेलेले आणि संभाजी महाराज कुठे, तर संगमेश्वर त्या भागात सासरवाडीकडे. रायगडच्या पायथीशी शेतकऱ्यांची भांडणं लागली. शेतकरी रायगडावरच्या प्रधानमंत्र्यांकडे, ब्राह्मणांकडे न्यायनिवाडा करायला गेले नाही, कोकणात संभाजी महाराजांना शोधत गेले.
संभाजी महाराजांना म्हणाले, तुमच्या वडिलांप्रमाणे तुम्ही सुद्धा सुंदर न्याय करता, आम्हाला रायगडावरच्या दरबारातल्या प्रधानमंत्र्यांकडून न्याय नकोय, खुद्द संभाजी महाराजांनी न्यायनिवाडा केला पाहिजे. न्यायनिवाड्याच्या बाबतीत सर्वसामान्य जनता डायरेक्ट राजाला नाही तर राजाच्या पोराला भेटायला जायची. इतिहासात असं पहिल्यांदाच झालं. म्हणून जनता सुखी होती, शेतकरी सुखी होते. किती सुखी होते तर रामजी पांगेरा नावाचा एक रामोशी जातीतला माणूस, त्याच्या वडिलांचं नाव मारुती पांगेरा. मारुती पांगेराने रामजी पांगेराला शिवरायांच्या सैन्यात भरतीला पाठवलं. शिवाजी महाराजांनी सैन्यात सहभागी केलं. एक किल्ला घेताना रामजी पांगेरा वारले. मग शिवाजी महाराजांना कळलं रामजीच्या घरी वडील मारुती पांगेरा आणि त्याचा एक भाऊ रूपाजी असतो. रूपाजीचं लग्न झालं नाही, रामजी युद्धात गेला, त्याची बायको विधवा घरी असते. महाराज भेटायला गेले. एकदा भेटायला गेल्याच्या नंतर रामजी पांगेऱ्याच्या वडिलाला शेतकऱ्यांना शिवाजी महाराज सोन्यांच्या मोहरांची पिशवी देत होते, पण त्या शेतकऱ्यांनी घेतली नाही. म्हणाले, दुसरा बी पोरगा युद्धात घेऊन जावा, तुमच्या सैन्यात घेऊन जावा, कारण आमचा विश्वास तुमच्यावर आहे. तुमच्यासारखे राजे असतील तर शेतकरी सुखी राहतील. म्हणून सांगावं तेवढं कमीच आहे हो. आणि आचरणात काय आणतो ते महत्वाचं आहे. आमचं काय झालंय, अनेक साधू संत महंत सगळे सांगून गेलो, आम्ही काही सुधारलो नाही. तुकोबऱ्यांचा अभंग आहे, तुका म्हणे अशी बुद्धी ज्याची जड त्या उणी दगड बरे देवा. एक निर्लज्ज होता बघा, निर्लज्ज तिजोरी फोडायला चालला होता. तिजोरी फोडायला जाताना मध्यरात्री एक जणाच्या घरी तिजोरी फोडायला गेला. हातोडा येऊन गेला, मोठा हातोडा. तिजोरी फोडणार तोच त्याला बाजूला एक पाटी दिसली. पाठीवर गेले होते, कृपया तिजोरीवर आवडर वाचून त्या प्रहार केली नाही. तिजोरी मोडली, तुटली फुटली तर तिचा परत उपयोग व्हायचा नाही. असं करा, बाजूला लाल रंगाचं बटन दिले, ते दाबा म्हणजे तिजोरी आपोआप उघडेल. चोराला वाटलं बरं की मध्यरात्री कशाला ठाकाठोकी करायची, बटन दाबलं तर तिजोरी उघडते का काय बघू भेटला. चोराने हातोडा बाजूला ठेवला, लाल रंगाचं बटन दाबलं, टोळाय वाजलं, पोलिसची गाडी आली पकडून घेऊन गेली. तिजोरी काय उघडलीच नाही. हा म्हणला असं कुठं असते करावं, इमानदारीने हातोडा बाजूला ठेवून बटन दाबलं. काय इमानदारीचं जमानच राहिलं नाही म्हणला. पोलीसवाले म्हणले बस गाडी. ते म्हणला आपली लय दिवसाची इच्छा होती म्हणला पोलीसच्या गाडीत पुढच्या तोंडाला बसायची म्हणला. बसला पुढच्या तोंडाला, गेले पोलीसवाले पकडून घेऊन. एक म्हणला तुला लय दिवस झालं शोधत होतो, आज रंगे हात सापडला, बोल तुझं काय मत आहे. म्हटलं आपला तर माणुसकीवरचा विश्वासच उडालाय. अहो माणुसकीनं तिजोरी न फोडता बटन दाबलं पकडून घेऊन चालले, असं कुठं असतं का म्हणला. हात निर्लज्ज बाजारात गेला, बाई पेरू विकत होती. पेरू विकताना गर्दीतून हात घातला, एक पेरू घेतला, खात खात निघाला. त्याला वाटलं बाईनं बघितलंच नाही काय की. बाईनं गर्दी बाजूला केली, त्याला कॉलरला धरला, बाजारात उताना पाडला, असा मारला मारून तिची चप्पल तुटली. याने हुक्का नाही चूक केलं, हा तो निर्लज्ज. मग बाईनं तुटलेली चप्पल फेकून दिली, पेरू विकायच्या जागेवर जाऊन बसली. ह्याच्यावरती लोक जमलेले होते. त्यातला एक जण म्हणला, मूर्खेस का रे, 2 रुपयाच्या पेरूसाठी एवढा मार खाल्लास. हे वर तोंड करून म्हणते, मग काय झालं म्हणला, तिची बी चप्पल तुटलीच की म्हणला. आपण 2 खाल्ले तर तिची बी चप्पल शेवटी तुटलीच की म्हणला. निर्लज्ज. हा निर्लज्ज जाडजूड बाईच्या घरात गेला. अंधारामध्ये तिजोरीचं बटन समजून रेडूचं बटन दाबलं, रेडूच लागला. जाडजूड बाई उठली, त्याच्या छातीवर जाऊन बसली. नौकराला म्हणाली, जा रे बाबा पोलीसवाल्यांना घेऊन ये. नौकर काही जायचं ना. बाई म्हणली काय जात नाही, पटकन जा पोलीसवाल्यांना घेऊन ये. तो नौकर म्हणला, बाई साहेब अंधारात की नाही माझी चप्पलच सापडना. हा चोर म्हणते खालून, बाबा माझी घालून जाय पण पटकन जाय, हिचं काय वजच सहन होईना म्हणला. अरे हिच्यापेक्षा म्हणला ते पोलीसवाले बरे, ते छातीवर तरी बसत नाहीत म्हणला. पटकन जा म्हणला पोलीसवाल्यांना घेऊन ये. तू पोलीसवाल्यांना आणीपर्यंत माझा दम वर जातोय काय की म्हणला, काही खरं नाही. हाच निर्लज्ज जेलमध्ये गेला. इकडून 4 लोक, तिकडून 4 लोक, इकडून 4 पोलीसवाले, तिकडून 4 पोलीसवाले. जेलमध्ये छाती पुढं काढून चाललाय. जेलर म्हणलेला काही लाज लज्जा शरम आहे का, बघा ना कशी छाती पुढं काढून चाललाय. जेलर म्हणले, या जाबाई बापू पहिल्यांदाच आले वाटतं. हा म्हणला नेहमीच येतो, पण मेवण्याची भेट पहिल्यांदाच व्हायली म्हणला. जेलर म्हणले, बघा किती निर्लज्ज आहे. जाताना जेलर म्हणले, इथून गेला चांगलं वागावं, चांगलं बोलावं, सांग बरं कसा वागशील. हा म्हणला, इथून गेल्याबरोबर बाजारात जाईल. जेलर म्हणले, बाजारात कशाला जाशील. हा म्हणला, बॅटरी विकत घेईल. जेलर म्हणले, बॅटरी कशाला विकत घेशील. हा म्हणला, त्या जाडजूबाईच्या घरात अंधारात काही दिसलंच नाही, आता बॅटरी घेऊन सिस्टमॅटिक चोरी करणार म्हणला. म्हणजे निर्लज्जाच आहे. काय किती महापुरुष येऊ द्या, संत येऊ द्या, कोणी बी येऊ द्या, आम्ही ठरवून टाकले बदलायचं नाही. फक्त ओट्यावर बसून राज्यकर्त्यांना शिव्या द्यायच्या, पण स्वतःच्या दैनंदिन आचरणात काही बदल करायचा नाही. महापुरुषांची चरित्र त्यासाठी असतात. आम्ही जरा संवेदनशील वागावं, नैतिक वागावं, चांगलं वागावं,
त्यांनी आता सांगितलेल्या जोक मधल्यासारखं निर्लज्जासारखं वागू नये म्हणून तर आपण ही सगळी चरित्र सांगत असतो. शिवाजी महाराजांच्या शिवचरित्राचे अनेक पैलू सांगता येतील. आम्ही कसं वर्तन करतो ते महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचा आजचा पैलू काय आहे तर महाराजांना एका धर्मात बांधायचा प्रयत्न चालू आहे. महाराजांना एका जातीत बांधायचा प्रयत्न चालू आहे. आम्हाला ते अमान्य आहे. शिवाजी महाराज वैश्विक राजे, वैश्विक ते एका जात धर्म पंथ राज्य आणि देशात बांधता येणार नाही. जगातल्या अनेक लोकांनी त्यांची प्रेरणा घेतली म्हणून केवळ ब्राह्मणवाद्यांचा राजा कुळवाडी म्हणजे कोणाचा म्हटलं ब्राह्मण गो ब्राह्मण प्रतीक पालकांचा राजा जमणार नाही. तो शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा रयतेचा भारताचा सगळ्यांचा राजा आहे. त्याला एका धर्माचा प्रयत्न करू नये. त्यांना एका धर्मात बांधायचा अडकवायचा प्रयत्न करू नये. शिवाजी महाराजांची आरती आम्हाला अमान्य आहे. शिवरायांचं दैवतीकरण करू नये आणि म्हणून शिवरायांचं दैवतीकरण होऊ द्यायचं नसेल तर त्यांचं मानवी स्वरूप सातत्याने मांडलं पाहिजे. तुमच्या माझ्यासारखे ते राजे होते सातत्याने जनतेला सांगितलं पाहिजे. त्यांचा वारसा सातत्याने जनतेला सांगितला पाहिजे. तर आपण शिवरायांना आपण जनतेत घेऊन जाऊ शकू. आणि त्यांची मंदिरं करतील, आरत्या लग्नात सुरूच झाल्या, त्यांचंही दैवतीकरण करतील. म्हणून आम्हाला शिवरायांना विश्वव्यापक ठेवायचं असेल तर तो शूद्रांचा अतिशूद्रांचा कष्टकऱ्यांचा विश्वव्यापक राजा म्हणून आपण सांगितलं पाहिजे. ब्राह्मणांचा नव्हे, ब्राह्मणवाद्यांचा नव्हे, RSS वाल्यांचा नव्हे, भिडे गुरुजीवाल्यांचा नव्हे आणि ज्या शिवचरित्रात रामदास आणि दादोजी कोंडदेव आहे ते शिवचरित्र नव्हे. अहो दादोजी कोंडदेव साधा घरातला नोकर होता, नोकर. पण त्या बाबा पुरंदरेने पुस्तक लिहिलं ज्याच्या जिजाऊंची प्रचंड बदनामी केली, ज्याच्यामध्ये दादोजी कोंडदेवाशिवाय म्हणे शिवरायांच्या घरातलं पान हलत नव्हतं असं लिहिलं गेलं. तो दादोजी कोंडदेव केवळ शिवाजी महाराजांच्या घरातला नोकर होता. रामदासाबद्दल सांगायचं तर रामदास आणि शिवरायांची भेटच झालेली नाही. उलट रामदासांनी पत्र लिहिलं, तुमच्या दिवशी वास्तव्य केले परिवर्तमान नाही घेतले, प्रसंग नसता लिहिले क्षमा कीजे. रामदास शिवरायांना क्षमा मागतो. आता रामदास गुरु आहे तर क्षमा मागायची काही गरज आहे का? रामदास शिवरायांचे गुरु होते तर राज्याभिषेक सोडायला कुठे गायब होते? रामदासांचा शिवरायांचा काही संबंध नाही. त्यामुळे शिवचरित्रात रामदास घुसवण्याचा प्रयत्न करू नये. उलट दासबोधात रामदास काय म्हणतो, नीच जातीचा गुरु केला तेथे आचरचे गुडाला. तुकाराम महाराजांच्या विरोधात दासबोधात लिहिलंय. रामदास दासबोधामध्ये काय म्हणतो, गुरु तो सकळांशी ब्राह्मण, जरी झाला क्रियाहीन तरी तयाशीच शरणानन्य भावे असावे. म्हणजे ब्राह्मण मूर्ख नालायक क्रियाहीन असला तरी तो सगळ्यांचा गुरु असतो. अशा प्रकारची मांडणी वर्ण व्यवस्थेच्या समर्थनाची, जाती व्यवस्थेच्या समर्थनाची दासबोधात मांडणी आहे, तुम्ही वाचू शकता. दासबोधातलं गुरु शिष्य लक्षण नावाचं आत्ता तुम्हाला गुगलला काढता येईल, बघू शकता तुम्ही. अशा प्रकारचे सगळे फंडे आम्हाला अमान्य आहेत. शिवचरित्रात विनाकारण कुणाला घुसवायचा प्रयत्न आम्ही करू देणार नाही. शिवाजी महाराज सगळ्यांचे होते, व्यापक होते. ज्यांच्या गुरुबद्दलचा निर्णय ज्योतिराव फुलेंनी देऊन ठेवला, काय म्हणाले, मासा पाणी खेळे गुरु कोण असे त्याचा, पवाडा घातो भोसल्यांचा शिवरायांचा कुळवाडी भूषण राजाचा. फुले म्हणतात, ज्याच्या आईकडून आजोबा लखुजीराव जाधव तलवारबाजीमध्ये निष्णात होते, अर्धा महाराष्ट्र ज्यांच्या ताब्यात होता. ज्यांच्या वडिलांकडून मालोजी राजे, विठोजी राजे आणि शहाजी राजे अर्धा महाराष्ट्र ज्यांच्या ताब्यात होता, ज्यांच्या दोनही आईकडून वडिलांकडून इतकी तलवारबाजी ग्रेट विद्या होती, त्यांना तलवारबाजी शिकायला दादोजी कोंडदेवाची गरज पडली असं नव्हे. म्हणून माशाला पाण्यात पोहायला शिकवायची गरज नाही असं फुलेंनी तेव्हा लिहून ठेवलं. आणि फुलेंनी उत्तर दिलं, शिवाजी महाराजांचे पहिले गुरु कोण असतील तर शहाजीराजे आणि जिजाऊ आहेत. शिवरायांचे दुसरे गुरु कोण असतील तर जगद्गुरु जगतवंद्य तुकोबाराय आहेत. शिवरायांना दुसरे कोणी गुरु नाहीत. विनाकारण शिवरायांच्या शिवचरित्र असा घुसवायचा प्रयत्न मधल्या काळात झाला. आपण तो हाणून पाडला, इथून पुढे हाणून पाडणार आहोत. म्हणून समारोपाकडे जाताना तुम्हाला एवढंच सांगेल, अस्सल शिवचरित्र वाचायचं असेल, सोपं शिवचरित्र वाचायचं असेल तर गोविंद पानसरेंचा शिवाजी कोण होता नक्की वाचलं पाहिजे. समोरच्या स्टॉलला गोविंद पानसरेंचा शिवाजी कोण होता लहान मुलांना कळेल अशा भाषेत सोपे शिवाजी महाराज आहेत. भारतातल्या सगळ्या राज्यांमध्ये पुस्तक गेलंय, सगळ्या भाषेत गेले. 2 वर्षापूर्वी कर्नाटकात कन्नड भाषेत सलग 3 महिने हे पुस्तक टॉपचं पुस्तक म्हणून विकलं गेलं होतं कर्नाटक राज्यामध्ये. बाहेरच्या आजूबाजूच्या आपल्या आशिया खंडातल्या अनेक देशांमध्ये त्या देशातल्या भाषेमध्ये शिवचरित्र गेलेलं आहे. याच्या जोडीला अनेक शिवचरित्र समोरच्या स्टॉलवर आहेत. मला काय म्हणायचंय, तुकोबाराय म्हणाले,
आपुला तो देव आपण करून घ्यावा. आपला देव आपण केला पाहिजे. आपल्याला मध्यस्थाची गरज असू नये. शिवाजी महाराज समजून घ्यायचे का, स्टॉलवर जावा, एक तरी पुस्तक घ्या, एक तरी पुस्तक वाचलं पाहिजे. दुसऱ्यांकडून आम्ही कशाला समजून घेतो? आम्ही आमचं डोकं लावलं पाहिजे. सगळ्या संतांनी सांगितलं देवामध्ये आणि भक्तात काही अंतर नसतं. भक्ताची येड्यामुड्याची वेडी वाकडी भाषा देवाला कळते, संस्कृतची काही गरज नाही. आणि म्हणून आमचं आणि देवाचं डायरेक्ट नातं असतं, तसं तुमचं आणि शिवरायांचं डायरेक्ट नातं निर्माण करायचं असतील तर पुस्तकं वाचा, स्वतः चेक करा. खरं शिवचरित्र काय आहे, डोक्याला तर्क लावला पाहिजे, तर्क केला पाहिजे. आमची माणसं तर्कच करत नाहीत, अक्कल वापरत नाहीत, डोक्याचा वापर करत नाही. म्हणून कुणी बी येतं आणि फसवून जातं. म्हणून तुम्हाला फसवून जायचं नसेल तर डोक्याचा वापर करायला शिकलं पाहिजे. नाही तर आपलं काही यानं केलं की त्यानं केलं की त्यानं, याचं बघून त्याचं बघून एकूण एकाचं बघून बघून करूनच आमचा वाटोळा झालाय. एक समारोपकर चालू आहे बघा. एक म्हातारा होता, नातलगांच्या पोरीच्या लग्नाला गेला. गेल्याबरोबर विचारायला, नवरी कुठे, ताई कुठे, ताई कुठे? ती म्हणली, हे काय दिसना का तुम्हाला? नवरी बसली होती मेहंदी काढून, हाताला मेकअप बिकअप केलेला. ते म्हणला 15 दिवसापूर्वी आलो, आपली ताई सावळी साधी काळी दिसायची, आता तर लय गोरी दिसायली, कस काय? ते म्हणले, बाबा तुमचा जुना काळ होता, तुम्हाला नाही करायचं. कस काय? अहो लय महागाचा मेकअप केलाय तिला. मग ते नवरीकडे गेले, असं काय लावलं म्हणले चेहऱ्याला, 15 दिवसात बदलली. ते म्हणले, बाबा आपल्या काय हातात आहे, त्या मेकअपवालीला विचारा, तिने सगळं केलंय. ते मेकअपवालीकडे गेले. ती मेकअपवाली म्हणली, बाबा माझ्या काय हातात आहे, त्या मेकअपच्या डब्यामध्ये सगळी कमाल असते म्हणले. तिने ते डबा उलटा पालटा करून बघितला म्हातारीने. ते म्हणला, आमच्या काळात असं काही नव्हतं राव, ती पाहुण्याची पोरगी दिसायला सावळी, अचानक लग्नाच्या आदल्या दिवशी भयानकच गोरी झाली म्हणला. लग्न लावलं, बाजारात गेला म्हातारा आणि बाजारातून महागडा मेकअपचा डबा घेतला, खालत्या टाकून डबा घरी आलाय. आणि जिला नातू आले, ज्या म्हातारीला नातू आले, त्या आपल्या बायकोला जाऊन म्हणते, अगे आपल्या लग्नाच्या काळात काही फोटो नव्हता, कॅमेरा नव्हता, काहीच नव्हतं. जाऊ दे मला, तेव्हा काही फोटो कॅमेरा नव्हता, पण हे मेकअपचा डबा आणलाय, मला एकदा मेकअप करून दाखव की मला बघायचं तू कशी दिसते ते. ती म्हणजे तुम्हाला काही लाज लज्जा शरम आहे का? नातू आलेत घरामध्ये, आता काय करायचं मेकअप करून? ते म्हणजे कुठे जायचं नाही, पण घरच्या घरी करून दाखवतो. म्हातारीला 200 दिवस नाद लावला. एका दिवशी म्हातारीनं मेकअप केला. सकाळी सकाळी शेजारचा माणूस आलाय, ओ काकू दरवाजा उघडा की, अण्णा घरी येतं अण्णा. म्हातारी खिडकीतून बघायली, पण दरवाजा उघडून पुन्हा घरात चालली. पुन्हा आवाज दिला, अण्णा घरी येत का अण्णा? म्हातारी बोलच ना. अण्णा उठले, अण्णाने दरवाजा उघडला, ते येऊन बसला. ठेवला, काकूला काय झालं? इतक्या आवाज दिला, काकू नुसती बघू बघू जाते, बोलत ना, आज काय भांडणं झालेत का काय? तर ते म्हातारा म्हणला, अरे खलत्यामध्ये का नाही, तुझ्या काकूला मेकअपचा डबा टाकून आणला होता, आणि त्याच खलत्यात माझी चप्पल तुटली म्हणून फेविस्टिक आणली होती. तुझ्या काकूने लिपस्टिक रात्री फेविस्टिकच लावली म्हणजे. जे रात्रीपासून ओठ चिटकून बसले, दिखता निघत म्हणलं. 2 दिवस तर ती बोलणारच नाही म्हणले कोणाला. का सांगितलं नाही? याचं बघून ते, त्याचं बघून ते, त्याचं बघून ते. गावघराचा सत्यानाश झालाय. सगळ्या टीव्हीवरच्या ऍड बघतो आम्ही, फेअर अँड लवली 7 दिनों में निखार पाहिजे. येतो का 7 दिवसात निखार? भारतीय सौंदर्याचा रंग काळा आहे, काळा गोरा नाही. आपण सगळे काळ्या रंगाचे, कृष्ण काळा, विठ्ठल काळा, खंडोबा काळा, आपले सगळे देव काळे आहेत. म्हणून भारतीय सौंदर्याचा रंग काळा आहे. गोड्या रंगाच्या कशाला मागायला लागतात? पण ते सगळे टीव्हीवरचे प्रसाधन सगळ्यांच्या बाथरूम मध्ये आले, सगळ्यांच्या कपाटात आले, मेकअपचं सामान आलं, आणि त्याच्यातून आम्ही जे करायचं ते दिलं सोडून दुसरीकडेच मागे लागलो. एकमेकांचं बघून वर्तन सुरू झालं. म्हणून म्हणालो मागाशी, तर्क करा, पुस्तकं वाचा, आणि तर्कावर आधारलेला जेव्हा समाज निर्माण होईल, तो समाज विवेकवादी असतो, वैचारिक असतो, पुढारलेला असतो, देशाला विकसित करणारा असतो. करेली विदर्भ तुमच्या सगळ्यांच्या पुढे तुम्हाला सांगतो, पश्चिम महाराष्ट्रापेक्षा, मराठवाड्याच्या पेक्षा, कोकणपेक्षा आणि खानदेशापेक्षा विदर्भाने सर्वाधिक वैचारिक माणसं दिलेली आहेत, सर्वाधिक उंचीवरची माणसं दिलेली आहेत, सर्वाधिक ग्रेट माणसं विदर्भाने दिलेली आहेत. त्यामुळे तुम्हाला सांगायची काही गरज नाही. पण अजून आम्हाला तशाच तोडीची माणसं घडवायची असतील तर आम्ही तर्क केला पाहिजे, डोकं लावलं पाहिजे, विचार केला पाहिजे. सांगावं तेवढं कमीच आहे, आचरणात आणतो काय महत्वाचं ते आहे. आणि आता किती सांगितलं तर काही फरक पडत नाही. एक म्हातारी डॉक्टरकडे गेली, टाच दुखू लागली, टाच. डॉक्टरला म्हणे, डॉक्टर साहेब माझी टाच बघा. डॉक्टरनी ती टाच बघितली, वरून काही सुजली नाही, काही नाही, चांगलीच आहे. डॉक्टर म्हणजे म्हातारी असं काही कळणार, त्याचा एक्सरे करावा लागेल म्हणजे एक्सरे. म्हातारीला डॉक्टर काय म्हणायला कळत ना, डॉक्टरच्या तोंडाकडे बघायला. डॉक्टर म्हणजे आजी पायाचा एक्सरे करावा लागेल, एक्सरे. तरी म्हातारीना कळणं. डॉक्टरनी कंपाऊंडरला बोलवलं, म्हणजे हिला सोप्यात सांग, हिला कळत ना. कंपाऊंडर म्हणला, अगं आजी पायाचा फोटो करावा लागतो, फोटो. म्हातारी म्हणली, आधी सांगितलं असतं तर चैन नसते का घालून आली म्हणली. डॉक्टरने अगोदर सांगितलं नाही, मी तशीच आली म्हणली.
डॉक्टर म्हणजे अगं म्हातारे चायनाचा फोटो नाही मधल्या हाडाचा काढावा लागतो. कळतच नाही आमच्या लोकांनी इतक्या सोप्यात सांगावं लागतं. म्हणून